सहवासात एक सुरक्षितता, एक आधार मिळाला असेल. म्हणजे आई जशी मुलाला शिकवते तसं काहीसं संयम, माया. हो, अगदी तसंच. आर्याचा शांत स्वभाव झाराला खूप दिलासा देत असेल, कारण झाराला कदाचित तसा अनुभव नसेल मिळाला आधी. म्हणजे एक परफेक्ट बॅलन्स आहे त्यांच्या नात्यात. एकीने डोळे दिले तर दुसरीने दिला भावनिक आधार. बरोबर. आणि हे दाखवून देतं की कठीण परिस्थितीतही सहानुभूती आणि सोबत किती महत्वाची ठरू शकते. त्यांच्या जखमाच जणू त्यांच्या मैत्रीचा धागा बनल्यात. हे खरंय. म्हणजे खरा उपचार फक्त औषधांमध्ये नाहीये. मुळीच नाही. आपलेपणा, भावनिक आधार याची ताकद खूप मोठी असते. आणि त्यांच्या बाबतीत हे दिसतंय. दोघींच्याही वागण्यातला ताण कमी झाला असं निरीक्षणातून कळतंय. खरंच की नाही? याचा अर्थ असा होतो का की जे लोक किंवा प्राणी कठीण अनुभवातून जातात ते एकमेकांना जास्त चांगलं समजू शकतात? असू शकतं. त्यांच्यात शब्दांचा संवाद नाहीये, पण तरीही त्या एकमेकींसाठी इतका मोठा आधार आहेत. हां, त्यांच्यातलं ते कनेक्शन शब्दांच्या पलीकडचं आहे. अगदी. सहानुभूतीला आणि एकमेकांना समजून घ्यायला भाषेची गरज नसते हेच त्या दाखवून देतात. तर या